नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 13 एप्रिल 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीकरांसाठी मोठी आनंदाची बातमी। अमरावतीचं स्वप्न अखेर साकार होणार आहे। बेलोरा येथील आधुनिक विमानतळ आता पूर्णपणे सज्ज झालं असून 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाचं भव्य उद्घाटन होणार आहे। 12 एप्रिल रोजी सर्व माध्यम प्रतिनिधींनी या विमानतळाची खास पाहणी केली आणि यावेळी अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला। पाहूया आमचे प्रतिनिधी यांचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। अमरावती शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोरा परिसरात उभारण्यात आलेल्या अमरावती विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे। अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे विमानतळ आता उद्घाटनासाठी सज्ज झालं आहे। 1850 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद धावपट्टी, 2600 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या टर्मिनल इमारतीसह हे विमानतळ एका वेगळ्या शानीने उभं राहिलं आहे। 200 प्रवाशांच्या व्यवस्थेसह आगमन आणि बहिर्गमनाची संपूर्ण सोय येथे करण्यात आली आहे। सुरक्षा व्यवस्थेसाठी काटेकोर बंदोबस्त, दिशादर्शक फलक, लगेज तपासणी यासारख्या सर्व सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सुसज्ज केल्या आहेत। एमएडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितलं की अमरावती विमानतळाला एरोड्रम परवाना प्राप्त असून नागपूर आणि शिर्डीनंतर हे तिसरं व्यावसायिक विमानतळ ठरलं आहे। या ठिकाणी इंडिया फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच FTOचंही काम प्रगतीपथावर असून 2025 अखेर हे दक्षिण आशियातील सर्वात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्र ठरेल अशी माहिती देण्यात आली आणि या प्रशिक्षण संस्थेमध्ये तब्बल 34 विमानं कार्यरत असतील हेही सांगण्यात आलं। मी उशिरा झालं त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी सॉरी। मी आज सकाळी दिल्ली वरून आलं आणि नागपूर अमरावती हा ट्रिप पॉसिबली माझा आखरी ट्रिप होईल। हा माझा अपेक्षा पण आहे, हा माझा आकांक्षा पण आहे। हा एअरपोर्टचा रूट अलायन्सला RCS मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमचा 2019 अलॉट होतं टू अलायन्स एअर 2019 आणि आज 2025। मी क्षमा प्राप्ती आहे की आम्हाला एवढं टाइम आम्ही घेतलं, पण आज हे स्वप्न पूर्ण झालं। तुम्ही हा नवीनतम PTB मध्ये बसला। आय होप यू आर इम्प्रेस्ड। हा अत्याधुनिक PTB आहे आणि हा सस्टेनेबल पद्धतीमध्ये पण कन्स्ट्रक्शन केलं आहे। बिकॉज आता तुम्ही सनलाइट पण बघू शकता। आम्हाला खूप लाइटिंगचा गरज नाही आहे आणि मेजर सस्टेनेबिलिटी मटेरियल्स मध्ये पण आम्ही केलं। हे 2600 स्क्वेअर मीटरचा पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग आहे, PTB म्हणून आम्ही सांगते, राईट। त्यानंतर हे आमचा धावपट्टी 1850 आहे, 1850 आणि रुंदी 45। हे फक्त अमरावतीमध्ये आम्ही बोलतो कोड C एनेबल्ड एरोड्रोम आहे। कोड C म्हणजे आता आम्ही ATR 72 लँड करू शकतो। फक्त लहान ATR 72 हा प्लॅनिंग पण होतं। असं नाही की कशासाठी जम्बो जेट नाही येऊ शकतं। प्लॅनिंग वॉज फॉर ATR ओनली।
आणि 2 एप्रिल स्पेस साठी आहे, म्हणजे एका वेळी 2 ATR येऊ शकतं. पीक कॅपॅसिटी हा एरोड्रोमचा 200 आहे, म्हणजे 200 पीपल कॅन इझिली गो. मोर देन 200 पण होऊ शकतं, पण द बेस्ट सिच्युएशन इज 200. आणि you know that Alliance Air eventually Mumbai Amravati, Amravati Mumbai start operations on the 16th. हे CM साहेब निश्चय केला आहे. आणि हा फ्लाइट मध्ये फॉर द इनॉग्युरेशन 16 तारखा फ्लाइट मध्ये साठी 9 वाजता टेक ऑफ होईल फ्रॉम मुंबई. ऑनरेबल CM, ऑनरेबल DCM शिंदे साहेब, ऑनरेबल DCM अँड फायनान्स मिनिस्टर दादा अजितदादा पवार साहेब आणि ऑनरेबल पालकमंत्री बावनकुळे साहेब त्यांच्या सोबत खूप जनता पण आहे. पीपल फ्रॉम अमरावती ज्यांचा खूप आवड आहे की फर्स्ट फ्लाइट हे घेणार. आणि प्लेनचा लँडिंग फ्लाइंग टाइम 1 hour 45 minutes आहे आयडियल कंडिशन्स मध्ये, बिकॉज हे ATR आहे. सो द फ्लाइट इज सपोज टू लँड हिअर 10:45. त्यानंतर एअर इंडियाचा आपला माहिती आहे देशाचं सगळं मोठं फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन और पायलट ट्रेनिंग स्कूल कॉमन लँग्वेज मध्ये हे आमचा एअर इंडिया FTO चा हेड आहे. हे एक डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट आम्ही ठेवलं, डेमॉन्स्ट्रेशन फक्त, बिकॉज एअर इंडियाचं काम आता चालू आहे. अँड संभवतः बाय जुलै कॅप्टन हे त्यांचा 34 क्राफ्ट येईल. 31 सिंगल इंजिन आणि 3 ट्विन इंजिन क्राफ्ट येईल, बट दॅट विल स्टार्ट बाय जुलै-ऑगस्ट. पण आम्ही 16 एक डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट आणि फ्लॅग ऑफ CM साहेबचा हस्ते हे आम्ही ठेवलं आहे. त्यानंतर कोणशिला आणि लोकार्पण साहेब हस्ता हे PTBचा आणि फ्लाइटचा होईल. हे मोठी आणि आमचा एरोड्रोम स्टाफिंग स्ट्रेंथ इज अबाउट 150, ऍक्च्युली 153 आहे, पण आता आय विल से 150 अप्रॉक्सिमेट आहे. आणि आता हे एरोड्रोम व्हिज्युअल फ्लाइंग रूल्स मध्ये चालू आहे, VFR कंडिशन. आता आम्ही नाईट लँडिंग नाही चालू केलं आतापर्यंत, पण बाय ऑक्टोबर वी प्लॅन टू डू विथ नाईट फ्लाइट कंडिशन्स ऑल्सो. हे IFR कंडिशन्स आहे, इन्स्ट्रुमेंटल फ्लाइंग रूल्स मध्ये आम्हाला चालू करणार आहे. आणि हे प्लेन मंडे, वेडनेसडे अँड फ्रायडे कनेक्टिव्हिटी अमरावती मुंबई टू अमरावती. अमरावतीकरांसाठी ही एक ऐतिहासिक घडी ठरणार आहे. आता थेट विमान प्रवासाची सोय मिळणार असून रोजगार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला मोठा बळकटी मिळणार आहे. 16 एप्रिलला होणाऱ्या या भव्य उद्घाटनासाठी अमरावती सज्ज आहे आणि सिटी न्यूज वरून आम्ही या ऐतिहासिक क्षणाचं थेट प्रक्षेपणही करणार आहोत. पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीतील मौजे राजुरा परिसरात तब्बल 8.5 एकरात वसलेला राधानगरी नवीन लेआउट याचा शुभारंभ 13 एप्रिल रोजी करण्यात आला. समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रकल्प स्वस्त दरात दर्जेदार प्लॉट्स देणारा उपक्रम ठरणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठापासून केवळ 2.5 किलोमीटर अंतरावर, तसेच अच्युत महाराज हॉस्पिटल, कॅम्ब्रिज स्कूल, गोळे मेडिकल कॉलेज पासूनही अगदी जवळ असे हे भूसंपन्न लेआउट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. 4 सुलभ हप्त्यात 1000, 1200 व 2000 स्क्वेअर फुटाचे खुले प्लॉट्स उपलब्ध असून 15 महिने मुदतीवर फक्त 21,000 बुकिंगची संधी दिली जात आहे. शिवधारा आश्रमचे संत संतोष कुमार महाराज यांच्या शुभ हस्ते फीत कापून प्लॉट बुकिंग सोहळ्याला भव्य सुरुवात झाली. अर्चित कुमार, पवन कुमार जाजोदिया, अंशु जाजोदिया, कैलास मुंशी आदींनी उपस्थित राहून मान्यवरांचा सत्कार केला. संतोष कुमार महाराजांनी आपल्या भाषणातून चंद्रकुमार जाजोदिया यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली. अत्यंत ही प्रसन्नता का यह अवसर है कि हमारे जाजोदिया परिवार का अमरावती के कहीं तो भी उत्थान में, सुख समृद्धि शांति बढ़ने में बड़ा एक योगदान रहा है. और विशेष तौर पर लपी भैया जी को जितना मैं जानता हूँ, गत 2-3 साल से मैंने उनको कहीं तो भी नज़दीकी से देखा है.
कि हमारे क्षेत्र की लगभग सभी धार्मिक संस्थाओं से जुड़े हुए हैं और सभी जगह उनके घर से कोई न कोई उस महायज्ञ में जो भी धर्म का कार्य इस क्षेत्र में हमारे अमरावती क्षेत्र में हो रहा है तो उनके घर से एक आहुति ज़रूर हो, ये उनकी सदैव भावना रहती है। और साथ साथ में अपने क्षेत्र में दक्ष हैं। कल भी इन्हीं के कार्य में मैं हनुमानगढ़ी में गया था। आप श्री खुद उपस्थित नहीं थे, किसी कारण से मुंबई में थे। मैं भी फिर वहाँ से परतवाड़ा गया था, वहाँ शिवधारा समर क्लासेस हमारे चलते हैं, उसका उद्घाटन करना था, एक दुकान का उद्घाटन और सत्संग आदि था, हनुमान भंडारा भी था। तो वहाँ फिर लपी भैया की फ़ोन आई, आभार व्यक्त किया और विस्तृत मुझसे चर्चा की कि आप आए, ऐसा ऐसा हुआ। और फिर मैंने उनसे पूछा कि आप श्री का क्या कार्यक्रम है, तो उन्होंने कुछ मजबूरियां सामने बताई, आज वो नहीं उपस्थित हैं, लेकिन उनका कार्य ही उनकी उपस्थिति कहीं तो भी दर्शाती है, उनकी मानसिकता दर्शाती है। मुझे कल कहा कि हम लोग जो ये बंगले बनाने जा रहे हैं इसके पीछे भाव ये है कि कम शुल्क पर 4 साल में लगभग 400 बंगले मध्यम वर्ग के परिवारों को अच्छी तौर पर बन के मिले, चाबियां दें, ऐसा हमने संकल्प लिया है। और मुझे कहा आप ऐसा आशीर्वाद करो। और धर्म, हम लोग धर्म प्रेमी जितने में हैं, हमारे गुरुजी को विशेष तौर पर आमंत्रित किया गया कि आपके हस्ते ही पूजा होगी। तो ये सद्भाव, धार्मिक प्रवृत्ति का कहीं तो विदर्शन हमें हो रहा है। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, दर्शना जैन आणि शहरातील अनेक मान्यवरांनी या प्रसंगी जाजोदिया कुटुंबाला शुभेच्छा दिल्या। यहाँ चंद्र कुमार जाजूदिया के मार्गदर्शन में हमने ये लेआउट डाला है और यहाँ पर महाराज जी, शिवधारा वाले आश्रम वाले संतोष जी महाराज जी के सानिध्य में ओपनिंग हुआ है विधिवत तरीके से, पूजा पाठ। और एक स्वामी जी है, तो उनके भी सानिध्य में उनका भी आशीर्वाद लिया गया है। और ये सब लेआउट का डेवलपमेंट अर्चित जाजोदिया ये सब देख रहे हैं। वे अर्चित जाजोदिया पूरे लेआउट में मार्गदर्शन कर रहे हैं कि क्या क्या करना चाहिए, कैसे कैसे लेआउट घर बनाना चाहिए, मकान बनाना चाहिए, सभी को अच्छा डेवलपमेंट देना चाहिए, सभी अपना जीवन अच्छी तरीके से बिताना चाहिए। इसलिए सभी लेआउट लेने वालों को, जैसे तो उन्हीं लोगों को, प्लाट धारकों को पूरी सहूलियत देना चाहिए। इसके लिए बिजली, लाइट, पानी, रोड, इसकी व्यवस्था पूरी विधिवत की जा रही है, चालू है। और आगे डेवलपमेंट पूरा जारी है। 400 से 500 मकान का भी काम चालू करेंगे। और सभी नागरिक से निवेदन है कि आप लोग आइए यहाँ पर और एक बार सब आपके इससे सानिध्य से देखिए कि नई पीढ़ी किस तरह से डेवलपमेंट कर रही है। आज हम लोग आगे बढ़े हैं अमरावती में और अब हमारी दूसरी पीढ़ी, नई जनरेशन, आदित्य जाजोदिया, अर्चित जाजोदिया अब लेआउट के अंदर उतरे हैं और ये सब मार्गदर्शन हमारी जाजोदिया परिवार की नई पीढ़ी कर रही है। तो ये हम सब चाहेंगे कि अमरावती वासी एक बार आके यहाँ देखे कि जाजोदिया परिवार की नई पीढ़ी सारा काम देख रही है। राधानगरी लेआउट मध्ये पाण्याची थेट पाईपलाईन, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, जॉगिंग ट्रॅक, गार्डन, मंदिर, 24 तास सुरक्षा, भव्य प्रवेशद्वार अशा सर्व सुसज्ज सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। इस राधानगरी के अंदर विधिवत तरीके से आज इसका उद्घाटन हुआ है, ये मैं जाहिर करता हूँ। साथ ही यहाँ पर जो भी प्लाट धारक है, जिन्होंने यहाँ प्लॉट लेने के लिए अपनी मंशा बनाई है, उन सबको बहुत बहुत शुभकामना देता हूँ। यह टोटल 8.5 एकड़ में फैला हुआ भव्य लेआउट है और इसमें हम बहुत जल्दी 100 मकानों का काम भी हम चालू करेंगे। और हमारा जो काम है यह राधानगरी वाला, ये उपक्रम, ये हम अमरावती के अंदर ये हमारा प्रोजेक्ट 8 से 10 बार किया है। और हमारा, मेरे साथ में मेरे बड़े भैया चंद्र कुमार जी जाजोदिया, उनका लड़का अर्चित कुमार जी जाजोदिया, इन सबके साथ मिलके यह हमने उपक्रम किया है। और मेरी मिसेस अंजू पवन कुमार जाजोदिया, इनके नाम से यह लेआउट है। और इस तरीके से मैं जाहिर करता हूँ और आज से जो भी बुकिंग करना चाहता है इसमें बुकिंग कर सकता है।
उसको हम बिल्कुल बाकायदा उस बुकिंग की पद्धत से बिल्कुल, और जब भी वो चाहेगा 2 महीने, 4 महीने, 6 महीने, 8 महीने में उसको हम खरीदी करके दें। समाजसेवा, वकिली, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. अंबापेठ येथील उजंबावाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रशांत देशपांडे यांनी समाजसेवेचा खरा आदर्श निर्माण केला. 13 एप्रिल रोजी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने अमरावतीतील अंबापेठ स्थित उजंबावाडी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या 365 दिवस रक्तदान या संकल्पनेला प्रतिसाद देत देशपांडे यांनी या शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. या उपक्रमात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचे चिरंजीव आणि सुकन्या यांनी देखील स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील, कलाकार, कार्यकर्ते आणि नागरिकांनी ॲडव्होकेट देशपांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील या रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. यावेळी अनिल बोंडे यांनी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देत त्यांचा सत्कार केला. वकील ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा आजचा वाढदिवस आहे आणि त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. तो एक संकल्प मी व्यक्त केलेला आहे. खासदार 365 दिवस सतत रक्तदान महायज्ञ, त्या महायज्ञामध्ये आज त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी आहुती टाकलेली. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि सर्व मित्रपरिवार, नवीन तरुण वकील, मुली त्या सर्वांनी रक्तदान केलं. आतापर्यंत 35 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि रान संपत नाही. खासदार रक्तदान महायज्ञाचा उद्देशच आहे रोज कमीत कमी 30 बॉटल तरी जमा झाल्या पाहिजे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्त मिळत नाही. मी निवडणुकीच्या काळामध्ये पाहिलं की एखाद्या महिलेला डिलिव्हरीसाठी रक्त मिळालं नाही म्हणून तिचा जीव जाण्याची पाळी येते. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय. डेंग्यू मध्ये प्लाझ्मा लागतो, लिव्हरच्या पेशंटला सुद्धा प्लाझ्मा लागतो आणि हे सगळं आपण जनरल हॉस्पिटलच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करतो. कारण गरीब माणूस रक्तासाठी 9,000 रुपये, 5,000 रुपये खर्च आणि आज एखादी स्थिती आहे की परवाच्या दिवशी सुपर स्पेशालिटीमध्ये 20 बॉटल लागल्या तरी त्या गरीब रुग्णाला ते मोफत मिळाले. आणि त्यामुळं रक्तासाठी रुग्णाला पैसे खर्च करण्याची गरज पडू नये आणि त्याला अमरावतीकर जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. 100 दिवसामध्ये 120 शिबिरं झाली आणि साधारणतः 12,000च्या वर पिशव्या जमा झालेल्या आणि त्यामुळं हा आज ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे त्यांचे सहकारी त्यांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात रक्तदानाचं महायज्ञाचं काम केलं. त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना मनपूर्वक शुभकामना देतो की असे चांगले काम, लोकांचा जीव वाचवण्याचे काम वकील साहेबांच्या हाताने व्हावं. त्यांना त्यांच्या घराची परंपरा सुद्धा मोठी आहे. वडील, आई त्यांचे संस्कार सुद्धा मोठे आहेत आणि म्हणून त्यांना आयुष्यामध्ये सगळं समृद्धी आणि आरोग्य अशी ईश्वराजवळ आपल्या मातेजवळ प्रार्थना करतो आणि पुन्हा शुभेच्छा देऊन या रक्तदान शिबिराबद्दल धन्यवाद देतो. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी देखील आपले स्नेहबंध सांगत देशपांडे यांना विशेष शुभेच्छा दिल्या. ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. त्याला, त्याच्या कुटुंबियांना, बहिणी आणि 2 मुलं यांना देखील उर्वरित आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. प्रशांत आणि मी म्हणजे लॉ फर्स्ट इयर पासून आम्ही एका सोबत आहे. इलेक्शन सुद्धा सोबत लढलेलो आहोत. तो युनिव्हर्सिटीचा युआर होता तर मी लॉ कॉलेजचा प्रेसिडेंट होतो. लॉ कॉलेजमध्ये पुष्कळ ड्रामामध्ये नुकतमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी काम केलं तरी आमचे जिव्हाळ्याचे संबंध तेव्हाही होते आणि आजही आहे.
याही वर्षीच्या इलेक्शन मध्ये प्रशांतनी ज्या हिरिरीने भाग घेऊन मला खांदा लावून जी मदत केली त्याबद्दल खरोखर सांगतो मी अत्यंत आभारी आहे त्याचा. आणि या प्रसंगी त्यांनी एक रक्तदानाचं शिबिर आयोजित केला. समाजकार्यामध्ये नेहमीच तो आघाडीवर असतो, तर त्याला उर्वरित आयुष्यासाठी मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. वाढदिवस करायचा पण समाजासाठी काहीतरी करू. ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचं हे कार्य याच उदात्त विचाराचं जिवंत उदाहरण ठरतंय. वाढदिवस साजरा करण्याचा असा समाजोपयोगी मार्ग निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. बडनेरा नवी वस्ती येथील अशोकनगरमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकाचे उद्घाटन आमदार रवी राणा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. 45 लाख रुपयांच्या निधीतून साकारलेले हे स्मारक सामाजिक सलोखा व बौद्धिक प्रेरणेचे प्रतीक ठरत आहे. आमदार रवी राणा यांच्या आमदार निधीतून 45 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून अशोकनगर बडनेरा नवी वस्ती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा व स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक कपिल बौद्ध विहार व सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या लोकार्पण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रवी राणा, नागार्जुन सुराई ससाई आणि डॉक्टर प्रशांत रोकडे आदींची उपस्थिती लाभली. लोकार्पण प्रसंगी आमदार रवी राणा म्हणाले की बडनेरा मतदारसंघातील प्रत्येक अपूर्ण बुद्ध विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा माझ्या निधीतून पूर्ण केला जाईल. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. आज या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझ्या जीवनामध्ये गुरु मानलेला आहे. आपल्याला आठवते की माझ्या आयुष्यामधला एक एक क्षण ज्या दिवशी 14 एप्रिल असते त्या दिवशी 13 तारखेला 12:01 मी इरविन चौकामध्ये हारार्पण करतो. ते कोरोना असला तेव्हाही हारार्पण केलं, कोरोना नसला तेव्हाही हारार्पण केलं. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त माझ्या शरीरामध्ये आहे, ज्या बाबासाहेबांना हृदयात घेऊन खऱ्या अर्थानं दीन दलित शोषित कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी मी काम करतो, त्या बाबासाहेबांना मला असं वाटतं की सगळ्यांनी हृदयात ठेवलं पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की बडनेरा मतदारसंघामध्ये सुद्धा जवळपास 200 पेक्षा जास्त विहार मी बांधले, 50 पेक्षा जास्त अभ्यासिका बांधल्या आणि त्या फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अभ्यासिका उभारल्या. आज तुम्ही पाहिलं की या समता चौकामध्ये अनेक लोक आले, अनेक लोक गेले. प्रत्येक जण सांगत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे. स्वतः जसं साखरे साहेबांनी सांगितलं, बडनेराच्या एका महिलांचा, युवकांचा, बुजुर्गांचा एक पैसा जमा करून या ठिकाणी 8-9 लाख रुपयांचा बाबासाहेबांचा पुतळा इथे उभारण्यात आला. सगळ्यांच्या सहकार्याने उभारण्यात आला. त्या ठिकाणी मी पुढे येऊन 10 ते 12 लाख रुपयाचा पुतळा हा खऱ्या अर्थानं मला देण्याची संधी मिळाली आणि समता चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला. त्या चौकाचं सौंदर्यीकरण केलं. आज आठवडी बाजारामध्ये 50 लाख रुपये त्या ठिकाणी आपण देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची अभ्यासिका काढत आहे. 50 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आज इथे पाहिलं कपिल मंडळासाठी सुद्धा उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी मला संधी मिळाली, हे मी काम केलं. आज मिलचा आपल्या पाच बंगल्यामध्ये जे प्रवेशद्वार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते उभारण्यात आलं. आज तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं की भीम टेकडीमध्ये जवळपास 35 ते 40 कोटी रुपये मी आतापर्यंत खर्च केले. त्या भीम टेकडीचा चेहरा सुद्धा बदलण्याचं काम ही संधी मला मिळाली. आज मला प्राध्यापक पंजूर साहेबांना माहीत आहे की इलेक्शनच्या आधी मी गवईत एक शब्द दिला होता. इलेक्शन अनेक लोक लढतात, अनेक निवडून येतात, पण त्यांना त्यांचा शब्द माहीत नसते. पण आज त्या ठिकाणी कोंडेश्वर रोडवर 10 एकर जागा ही आपल्या भीम संघटनेच्या नावाने सृजनशील बहुद्देशीय संस्था या नावाने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बाजूला 10 एकर जागा दिली आणि 3 करोडचा निधी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी मोठी उभारण्यासाठी आपण त्या ठिकाणी मंजूर केले आणि 10 एकरामध्ये तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी पूर्ण आपण विकसित करत आहे. आणि ज्या बडनेरामध्ये गोर गरिबांसाठी शोषितांसाठी बाबासाहेबांनी काम केलं, या बडनेरामध्ये 32 एकरा जागेमध्ये कोंडेश्वर रोडवर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मंजूर केलं. 1600 कोटी रुपये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी आणले
जे आमच्या गरीब लोकांना कुठेही नागपूर मेडिकलमध्ये जायची गरज पडणार नाही, सावंगीला जायची गरज पडणार नाही आणि त्या मेडिकल कॉलेजचं नाम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय दिलं. तर हे या ठिकाणी जे मला करता येईल ते प्रामाणिकपणे मी करणार आहे. ज्या गोरगरीब शोषणासाठी मी काम करत राहील ते बाबासाहेबांचा विचार नेहमी माझ्या हृदयामध्ये राहील. आणि या ठिकाणी हे सुद्धा वास्तू सौंदर्यीकरण करण्याची संधी मला मिळाली ते सुद्धा माझं सौभाग्य आहे. त्याबद्दल मी विलासभाऊ साखरेंचं सुद्धा अभिनंदन करीन मनापासून की एक चांगला आर्किटेक्ट इंजिनियर प्रत्येक वास्तूला आकार देण्यासाठी पुढे येऊन विलासभाऊ ज्या पद्धतीने काम करतात, विलासभाऊसाठी जोरात सगळेजण टाळ्या वाजवा की मी त्यांना आताच म्हटलं की हिरवी चौकाचं सुद्धा सौंदर्यीकरण मी करणार आहे. स्मारक संकल्पना इंजिनियर विलास साखरे यांची असून श्री अजय जयस्वाल यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाला शेकडो सामाजिक कार्यकर्ते, भिक्खू संघ, महिला, युवा मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. रामराज्याची प्रेरणा आणि हनुमान भक्तीचा जागर. अमरावतीत हनुमान जयंती निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पार पडला सामूहिक गदा पूजनाचा भव्य कार्यक्रम. शंखनाद, स्तोत्रपठण आणि रामनामाच्या जयघोषाने वातावरण झाले पवित्र. अयोध्येत श्रीराम मंदिराची स्थापना ही केवळ ऐतिहासिक घटना नसून रामराज्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीने देशभरात शेकडो ठिकाणी सामूहिक गदा पूजन कार्यक्रम राबविले. अमरावती जिल्ह्यातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर, कोंडेश्वर रोड सह एकूण 5 मंदिरांमध्ये या पूजनाचं आयोजन करण्यात आलं. विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदा पूजन विधी, श्री हनुमान आरती, मारुती स्तोत्र पठण आणि श्री हनुमते नमः सामूहिक जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी उपस्थित भाविकांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. बंडेश्वर मंदिरातील पूजन परमपूज्य संत श्री बंडोजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 3 वर्षांपासून हिंदू जनजागृती समिती हा उपक्रम यशस्वीपणे राबवित असून यंदाही अमरावतीसह देशभरात उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. हिंदू शौर्य, श्रद्धा आणि जागृती यांचा संगम म्हणजे गदा पूजन. रामराज्याच्या दिशेने सुरू झालेली ही वाटचाल अधिक व्यापक होत आहे. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज. हनुमान भक्तीचा उत्सव धारणी तालुक्यातील प्रत्येक गावात उत्साहात साजरा झाला. मंदिरांमध्ये आरत्या, महाप्रसाद आणि भक्तांच्या गर्दीने वातावरण भारून गेले होते. हनुमान जयंतीचा हा शुभ पर्व धारणीच्या जनतेने भक्तिभावाने साजरा केला. धारणी तालुक्यातील प्रत्येक गावात श्री हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. धारणी शहरातील राम मंदिर, ट्रेझरी हनुमान मंदिर तसेच हरिहरनगर येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जय हनुमानाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले. धारणी शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्येही हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. शिस्तबद्ध आयोजन, स्वच्छतेची विशेष काळजी आणि सामुदायिक सहभाग या सर्वांमुळे यंदाही हनुमान जयंती विशेष ठरली. धारणी तालुक्यातील हनुमान जयंतीचा उत्सव म्हणजे भक्ती, एकता आणि परंपरेचा संगम. शहरापासून ते गावापर्यंत प्रत्येक ठिकाणी हनुमंताच्या चरणी नतमस्तक होत जनतेने आपली श्रद्धा व्यक्त केली. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. हनुमान जयंती म्हणजे भक्तीचा उत्सव आणि श्रद्धेचा जल्लोष. भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथे हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. देवस्थानाच्या वतीने पारंपरिक पूजन, आरती आणि भागवत सप्ताहासह भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला. भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथे हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हनुमंतरायाचे पूजन, महाआरती आणि भागवत सप्ताहाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. या पवित्र दिवशी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि भक्तजनांनी जय श्रीरामाच्या गजरात सामील होत हनुमंतरायाचे दर्शन घेतले.
भागवत सप्ताहात ज्ञानेश्वरी, रामचरितमानस आणि हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. देवस्थानाच्या वतीने सुरळीत नियोजन करून हा उत्सव यशस्वी करण्यात आला. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन या प्रसंगी घडले. श्रद्धा, सेवा आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा हा हनुमान जयंतीचा उत्सव वाठोडा शुक्लेश्वर येथील हनुमान जयंतीने संपूर्ण गावाला एकत्र आणलं. असे धार्मिक कार्यक्रम सामाजिक एकतेचा संदेश देत राहो हीच सदिच्छा. भातकुली तालुक्यातील वायगा गावातील हनुमान मंदिर देवस्थानाच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी गावाच्या मुख्य चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भजन, कीर्तन, टाळ मृदुंग आणि जय घोषांच्या गजरात वायगाव नगरी भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं होतं. गावातील नागरिक, महिला, युवा मंडळ, लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनी या मिरवणुकीत भाग घेतला. शोभायात्रेमध्ये सुसज्ज रथ, वेशभूषा केलेले बाल हनुमान आणि पारंपरिक वाद्यांचा गजर होता. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यासाठी स्थानिक देवस्थान समिती व ग्रामस्थांचे विशेष योगदान लाभले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अमरावतीतील आश्रित अंध कर्मशाळेच्या वतीने सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. 8 एप्रिल पासून सुरू झालेल्या सप्ताहाचा समारोह 13 एप्रिल रोजी झालेल्या जनजागृती रॅलीने झाला. ही रॅली राहुलनगर बिच्छू टेकडी परिसरात काढण्यात आली. व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या हाती बोधचिन्हे, घोषणांनी निनादलेले नारे आणि महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले. रॅलीनंतर राहुलनगर येथील बुद्ध विहारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक पठण करत समाजाला लोकशाही मूल्यांची आठवण करून दिली. रॅलीमध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंकजी मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मशाळेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संविधानाचा धागा हो, संविधानाचा धागा हो, माझा अभिमान, माझा अभिमान, माझा अभिमान. संविधानाने दिला हक्क, संविधानाने दिला हक्क, संविधानाने दिला हक्क. विवेक जागू जनाजनात, विवेक जागू जनाजनात, विवेक जागू जनाजनात, विवेक जागू जनाजनात, विवेक जागू जनाजनात. अकोल्यात आज ख्रिश्चन समाजाकडून पाल्म संडे म्हणजे झावड्यांचा रविवार अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा दिवस प्रभू येशू ख्रिस्तांच्या यरुशलेम मध्ये विजयमय प्रवेशाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. 5 मार्च पासून सुरू झालेल्या लेंट या पवित्र ख्रिश्चन महिन्यातील हा महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आबालवृद्धांनी हातात झावड्या घेऊन जय जयकार करत होसांना होसांना म्हणजेच प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो अशा घोषणा देत रॅली काढली. प्रभूच्या नावाने येणारा राजा, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, धन्यवादित असो. कोशा पुढे दावीद राजा नाचत गेला, बोला सर्व मिळून. कोशा पुढे
गेला आम्ही नाचत येरुशलेमला जाऊ आपण नाचत येरुशलेमला जाऊ परत कोशापुढे दावीद राजा नाचत गेला कोशापुढे दावीद राजा नाचत गेला आम्ही नाचत विदर्भातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीतून ही भव्य रॅली निघाली। यावेळी प्रभू येशूच्या बलिदानाची आठवण जागवत भक्त भाविकांनी श्रद्धेने सहभाग नोंदवला। अकोला शहरातील 8 चर्चेस आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चमधून आज सकाळपासूनच प्रार्थना सभा, धार्मिक वाचन आणि विशेष उपासना पार पडली। घरोघरी कॉटेज प्रेयरचे आयोजन देखील करण्यात आले। पातूर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। 60 वर्षाच्या वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। 60 वर्षीय सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन या वृद्धाचा गावठाण परिसरात धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी रात्रीच्या अंधारात संपूर्ण परिसराची कसून पाहणी केली। मृतदेहाजवळील स्थिती आणि शरीरावरील गंभीर जखमांवरून ही हत्या नियोजनपूर्वक केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू आहे। हत्येच्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारण किंवा सुडाचा भाग या शक्यतांवर पोलीस सध्या काम करीत आहेत। या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण आहे, तर पोलीस घटनास्थळावरील प्रत्येक शक्यतो धागेदोरे तपासित आहेत। लवकरच हत्येचा उलगडा होईल असा विश्वास स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे। एक वृद्ध व्यक्तीचा असा अमानुष खून निश्चितच चिंतेची बाब आहे। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून अज्ञात गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील भटोरी गावात एक हृदयद्रावक घटना घडली। स्वतःच्या ट्रॅक्टरवरून येताना वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुधाकर वामनराव ठाकरे वय वर्ष 60 हे स्वतःच्या ट्रॅक्टर क्रमांक MH30 AV 6129 याने शेतातून घरी परतत होते। दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर शेताच्या धुऱ्यावरून जात असताना उलटला आणि सुधाकर ठाकरे हे ट्रॅक्टर खाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पुंडलिक गोविंदराव कावरे यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याची माहिती दिली आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे आणि अंमलदार गजानन सय्यद करीत आहेत। ही घटना ऐकून संपूर्ण भटोरी गावात हळहळ व्यक्त होत आहे। एक मेहनती शेतकरी आपल्या शेत साधनामुळेच मृत्युमुखी पडल्याने शोक व्यक्त केला जात आहे। आधीच नैसर्गिक आपदा आणि कर्जबाजारीपणा त्रासलेला शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतोय। मात्र शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा जीवच त्याच्या ट्रॅक्टर खाली गेलेला पाहून गावकऱ्यांच्या काळजाला चटका बसला आहे। या घटनेने पुन्हा एकदा शेतकरी जीवनातील जोखीम समोर आली आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। समाजहिताचा खरा अर्थ कशाला म्हणतात हे पाहायचं असेल तर उमरखेड तालुक्यातील कोर्टा गावाकडे पाहावं लागेल। गेली 51 वर्ष आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सामूहिक विवाह मेळाव्याची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे। कोर्टा हे आदिवासी बहुल गाव 1972 साली हनुमान जयंतीच्या दिवशी जंगलात वसलेल्या या गावात मोहनाजी साखरे, जगन्नाथ तिवारी, उकणराव खरवाडे आणि गावकऱ्यांनी मिळून ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या मदतीने पहिला सामूहिक विवाह मेळावा आयोजित केला। पहिल्या वर्षी 6 जोडप्यांनी विवाह पार पडले आणि त्या दिवसापासून ही परंपरा अविरत सुरू आहे। यंदाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने 8 आदिवासी जोडप्यांचे विवाह विधिवत पार पडले।
श्री विश्वनाथ देवस्थान मंडळ आणि गावकऱ्यांच्या एकात्मतेतून या विवाह सोहळ्याचे आयोजन झाले. मी या सामुदायिक विवाह मेळाव्याच्या बाबतीत सांगू इच्छितो की ही संकल्पना कशी लाभली त्याचा फार मोठा इतिहास आहे. गेल्या 1948ला आमच्या गावामध्ये 16 लग्न विवाह होत होते. त्या ठिकाणी गावाला आग लागून सर्व गाव भस्म झाल्यामुळे ते 16ही नवरी नवरदेव उघड्यावर राहिले आणि त्यांचं लग्न कसं लावायचं हे लोकांना प्रश्न पडला होता. तेव्हा बाहेरगावच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं, अन्नधान्य पुरवलं आणि हनुमान मंदिरासमोर त्या 16ही वधूवरांचा विवाह लावला. ती कल्पना 1972ला आमचे ज्येष्ठ मौनाई साखरे जगन्नाथ महाराज गावचे त्यावेळचे नेते होते, त्यांना माननीय मोघे साहेब यांनी कल्पना दिली की तुमच्या गावामध्ये अशी अशी घटना झाली होती आणि त्या ठिकाणी 16 लग्न तुम्ही एकत्र लावले. त्याच प्रकारे जर सामुदायिक विवाह मेळा केला तर अजून चांगलं होईल. गरिबाचं खर्च वाचेल, वेळ वाचेल आणि त्यांनी त्या गोष्टीसाठी प्रेरणा दिली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत 51 वर्ष तसे 53 वर्ष झालेली आहेत. परंतु 2 वर्षे कोरोनाचा काळ सोडला तर आम्ही सातत्याने 51 वर्षे हा सामुदायिक विवाह मेळावा अखंड चालवलेला आहे. याला गावकऱ्यांचे बाहेरगाववाल्यांचेही भरपूर सहकार्य लाभले. त्याबद्दल मी या मेळाव्यात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं गावकऱ्यांचं धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. या विवाह मेळाव्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळतो. कपडे, मंगळसूत्र, शासकीय मदत आणि महाप्रसाद यामुळे मोठा भार उतरतो. हा उपक्रम आमच्या आजोबांनी म्हणजे स्वर्गीय श्री उकणरावजी खरवडे यांनी हा उपक्रम 1972 पासून चालू केलेला आहे. हा उपक्रम खूप छान आहे आणि प्रत्येक वर्षी दरवर्षी 10, 15 कधी 101 असे लग्न हायस्टपर्यंत गेलेले आहेत. या उपक्रमामध्ये मेळाव्यामध्ये खूप म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा हे बंद झालेल्या आहेत. हुंडाबळी अशा परंपरा बंद झालेल्या आहेत आणि टायमाचं पण खूप नियोजन होते. याच्यामुळे सगळ्या आर्थिक नुकसानापासून सगळ्याचा बचाव होते. त्यामुळे हा उपक्रम असाच चालू राहावा आणि आम्ही पण याच्यात सहभागी होत राहावा. या विवाह मेळाव्यात केवळ उमरखेड तालुक्यातच नाही तर यवतमाळ, नांदेड, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील आदिवासी बांधव यांचाही सहभाग यात असतो. माझं नाव सुनील गणेश पवने. आमच्या गावात दरवर्षी मेळावा होते. आता हा मेळावा 51 आहे. असे पुन्हा पण मेळावे झाले पाहिजेत. कोर्टा गावात ही सामाजिक परंपरा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज एक आदर्श बनली आहे. 51वा भव्य आदिवासी सामूहिक विवाह मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि 51वा म्हटल्याच्या नंतर याची जर सुरुवात पाहिली तर ती 1972मध्ये या विवाह मेळाव्याची सुरुवात झाली. पण त्याही पूर्वी या गावातील कै उकणराव पांडुजी खरवडे गुरुजी, ज्यांना संपूर्ण गाव बापू म्हणून त्यांना ओळखायचा आणि त्यांच्या एका हाकेवर सर्व गावकरी मंडळी त्यांना त्यांच्यामध्ये सामील व्हायचे, त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कार्य करायचे. जेव्हा 18 मे 1948मध्ये जेव्हा बापूंचं लग्न होतं, खरवडे गुरुजींचं लग्न होतं, तेच सामूहिक रित्या करण्यात आलं. कारण 1948मध्ये संपूर्ण गाव जो आहे हा जळालेला होता आणि जळालेला असताना त्याच दिवशी एकूण 16 लग्न त्या ठिकाणी होते आणि अचानक या गावावर या अग्नीच्या तांडवाने संपूर्ण गाव नष्ट झालेला होता. कोणाच्याही घरी धनधान्य काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. उलट कपड्यासहित फक्त ते बाहेर गावाचे निघाले होते आणि अशा अवस्थेतच ठरलेला जो दिवस होता लग्नाचा, 16 एकूण लग्न त्या दिवशी ठरलेले होते. 18 मे 1948चा तो दिवस होता. तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन मग ठरवले की हे लग्न जे आहे हे नेमकं करायचे कुठे. तर गावातील हनुमान मंदिरावर 16 लग्नांचं विवाहाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि आमच्या गावाच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला सामूहिक विवाह त्यावेळेस झालेले होते. आणि मग याच संकल्पनेचा धागा पकडून आमच्या गावातील मोहनाजी साखरे यांनी ही संकल्पना मांडली की सामूहिकरित्या आपल्याला या ठिकाणी विवाह घेता येतील का. तर त्याला गावातीलच जे खरवडे गुरुजी आहेत
त्यांनी त्याचप्रमाणे पाठिंबा देऊन 1972पासून सुरुवात केली आणि 72 साली एकूण 6 लग्न या विवाह मेळाव्यामध्ये संपन्न झाले आणि 76 या 3 वर्षामध्ये अध्यक्ष म्हणून या विश्वनाथ देवस्थान मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि 3 वर्ष ते अध्यक्ष राहिले. त्यानंतर या विश्वनाथ देवस्थान मंडळाच्या अध्यक्षाची धुरा कैलासवासी UP खरवडे गुरुजी बापू यांच्याकडे 1975 पासून ते 2006पर्यंत त्यांच्याकडे ही धुरा होती. जवळपास 31 वर्ष त्यांनी या विश्वनाथ देवस्थान मंडळाची धुरा सांभाळली आणि या उच्चांकी जर विवाहाचा आकडा जर असेल तो 1995मध्ये 104 लग्न 101 लग्न असा उच्चांकी आकडा 1995मध्ये या ठिकाणी पार पडला आणि हा प्रवास जो आहे तो आज 2025पर्यंत अविरत चालू आहे आणि याही पुढे अशाच प्रकारचा हा विवाह सोहळा जो आहे तो राहणार आहे. याचं कारण असं की या गावातल्या लोकांचा उत्साह, अशा प्रकारचे सार्वजनिक कार्य करण्याचा उत्साह जो आहे तो अजूनही कायम आहे आणि याच उत्साहातून असं दिसून येते की ही परंपरा या गावची कायम टिकून राहील आणि म्हणूनच या कार्यक्रमाची दखल शासन दरबारी घेतली पाहिजे. एक गाव एक विचार आणि सामूहिक प्रयत्न समाजाच्या उन्नतीसाठी किती प्रभावी ठरू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोर्टा गावानं सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे. गावातील नागरिकांनी घेतलेला पुढाकार म्हणजे समाजातली खरी एकता. ही परंपरा, ही एकता अशीच अखंड टिकून सुरू राहो ही शुभेच्छा. नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषद सभापती प्राचार्य राम शिंदे यांनी रायगडच्या कार्यक्रमात संभाजीराजांना डावलल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं. गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात होते. हा एक मोठा उत्सव होता. मात्र उदयनराजेंच्या उपस्थितीत संभाजी महाराजांना बोलवलं गेलं की नाही हे मलाही माहीत नाही असं म्हणत शिंदे यांनी या प्रकरणावर माध्यमांनी ट्रायल घेऊ नये अशी भूमिका घेतली. रायगडवर मोठा कार्यक्रम झाला, मात्र छत्रपती संभाजीराजांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावर चर्चा आहे. प्रश्न असा आहे की आपण जे राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये देशाचे गृहमंत्री रायगडावरती आले, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यातले पालकमंत्री अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उदयन महाराज होतेच. त्यामुळं संभाजी महाराजांना सांगितलं की नाही सांगितलं मला माहित नाही, परंतु उदयन महाराज हे थोरल्या घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत आणि ते रायगडावरती होते. मला वाटतं की त्या संदर्भामध्ये आता मीडिया ट्रायल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे, त्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे. मराठी भाषा प्रोत्साहनावरही त्यांनी ठाम भूमिका मांडली. ठाकरे गटाने मराठी पाठशाळा सुरू केली असेल तर इतरांनीही करायला हरकत नाही. सर्वांनी मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे गटाने आजपासून मराठीची पाठशाळा सुरू केली. जे परप्रांतीयांना मराठी येते त्यांना मराठीचे धडे देत आहे. मनसेने विरोध केल्यानंतर आता त्यांनी हे सुरू केलं. विषय राज्याचाच होता. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. त्यामुळे त्यांनी केली असले सुरू तर अजून दुसऱ्यांनी सुरू करायला हरकत नाही, तिसऱ्यांनी सुरू करायला हरकत नाही. सर्वांनीच मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे आणि ती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्या कारणानं आता सर्वांचीच आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे प्रोत्साहन दिलंय ते अजून जरा लवकर दिलं असतं की चांगलं झालं असतं. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872,
GTPL चॅनल नंबर 73, RRC चॅनल नंबर 899, फास्ट वे चॅनल नंबर 256 आणि सिटी केबल चॅनल नंबर 92. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार.